आणि प्लीज वेळेच्या बाबतीत सगळ्यांनी कॉपरेट करा. 10चा पोल आहे. जरी मॅचेस 4 ओव्हर आणि 3 ओव्हरच्या जरी असल्या तरी या संपूर्ण दिवसामध्ये 9 मॅचेस आपल्याला कव्हर करायच्या आहेत आणि ऑलरेडी आपण भरपूर लेट आहोत. जयेश तयार पहिलं षटक घेऊन. जयेश जाधव जे बॉलिंग मार्कवर. स्ट्राईकला संजय अत्यंत अनुभवी नामांकित खेळाडू पिसवली टीमचा. अंडरआर्म असो ओव्हरआर्म असो सातत्याने दर्जेदार कामगिरी त्याची राहिलेली आहे. पहिलाच बॉल बॅटच्या व्यवस्थित संपर्कात आला नाही. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चांगलं क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आपण बघतायत. श्रेयश एक तरुण खेळाडू आपण बघतायत. यंगस्टरला संधी देण्यात आलेली आहे. रबर बॉलमध्ये बऱ्याचदा आपण बघत असतो की खेळाडू तुम्हाला काही वेगळे बघायला मिळतात. काही टीमचे प्रमुख खेळाडू रबर बॉलसाठी तितके जास्त इंटरेस्टेड नसतात. काही टीम्स देखील आपण बघितलं तर रबर बॉल खेळण्यास टाळतात. पण भरपूर असे संघ जे रबर बॉल क्रिकेटचा पावसाळी क्रिकेटचा आनंद घेत असतात. स्ट्राईकला स्वयं हो 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 पण समोर फिल्डर आणि फलंदाज बाद. जबरदस्त आवाज आला होता पण ती ताकद कुठेतरी स्वयंची कमी पडली. अन्यथा चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेला असता. पण चांगलं टायमिंग होतं. लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे त्या ठिकाणी आपण बघू शकाल. तर ग्रामीण टेनिस क्रिकेटवरती स्पर्धा या ठिकाणी लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. घर बसल्या आपण बघू शकाल. तेजस भोईर मॅनप्रो मानेरे यांची ही वाहिनी हे चॅनेल. जयेशला मिळते पहिले यश. फटका चांगला पण सीमारेषा ओलांडू शकला नाही. त्या ठिकाणी झेल टीमला क्षेत्ररक्षक विजय जाधवने ऑन साईडला टर्न केला. त्या ठिकाणी फिल्डर ओ हो काय फिल्डिंग आहे बघा. एका हातामध्ये चेंडू अडवलाय. नेवाळी पाडा क्रिकेटपटूंची कमी नाही आहे. अनेक प्रतिभा संपन्न खेळाडू या संघामध्ये आपण खेळताना बघितलेले आहेत. लखनला आपण बघतो, निलेशला बघतो, रोशनला आपण बघितलेले आहेत. हे सगळेजण अत्यंत अनुभवी आहेत. लॉब केला त्या ठिकाणी फिल्डर चेंडूच्या खाली ओहो आणि बघा जगलिंग करत होते फिल्डर त्या ठिकाणी दर्शन जाधव डीजे आणि काय झेल टिपलाय बघा. ऍक्शन रिप्ले नक्कीच आमच्या कॅमेरामॅनने हा क्षण आपल्या कॅमेऱ्यात कैद केला असेल त्यामुळे तुम्हाला स्लो मोशन मध्ये बघायला मिळेल. जगलिंग करत असताना थर्ड अटेम्प्ट मध्ये आय थिंक हा झेल पकडलेला आहे. क्या बात आहे. दर्शन वेल जज कॅच. दुसरा धक्का पिसवली टीमला लागतोय. 2 फलंदाज या ठिकाणी बाद झालेले आहेत. आधी आपण बाद होताना बघितलं त्या ठिकाणी स्वयंला आणि त्यानंतर फलंदाज संजय देखील बाद होत आहेत. दोन्ही ओपनर डगआउट मध्ये. तर न्यू बॅटर साहिल. मैदानावरती 2 साहिल आहेत. दोघांचे सरनेम बहुतेक तर साहिल पाटील आणि साहिल भोईर. जो आता आला तो साहिल भोईर आहे आणि जो आधी आला होता तो साहिल पाटील. दोघेही नौखे बॅट्समन आहेत. ओपनर्स बाद झालेले आहेत. हवेतून खेळण्याचा प्रयत्न आपण बघितला. लॉंग ऑफला अप्रतिम झेल टिपला त्या ठिकाणी दर्शन जाधवने. फिल्डिंगचा दर्जा जबरदस्त आपण बघतायत नेवाळपाडाचा. अनुष्काच्या नावाने हा संघ खेळतोय. अनुष्का ही सुकन्या नंदू जाधव यांची सुकन्या आहे. ओहो यावेळेस मात्र दर्शन करणं चूक झाली आणि पहिला चौकार पिसवली संघासाठी होते. धावसंख्या धावतालक्यावरती आपण बघतोय 6 धावा झाल्यात. आमच्या सोबत स्कोरर आहेत अरुण डोकरे, एक उत्कृष्ट क्रिकेटपटू आणि या मैदानाशी त्यांचं फार जवळचं नातं आहेत. मॉर्निंग प्रीमियर लीगच्या माध्यमातून त्यांना इन ॲक्शनमध्ये आम्ही बघत असो. आणखीन एक धक्का, आणखीन एक फलंदाज बाद होतोय. साहिल भोईर बाद झालाय. 3रा विकेटचं पतन. धावसंख्या 6 वरती.
आमचे अंपायर अत्यंत अनुभवी सत्यवान ढोणे उद्या इन ॲक्शन मध्ये ओपन क्रिकेट खेळताना दिसतील तुम्हाला. तर दुसऱ्या बाजूला रवी जे खडेगोळेचे किडनीच्या टीमला बिलॉंग करतात त्या टीम मधून खेळतात. असे दोन अंपायर आपण बघतात इन ॲक्शन मध्ये. न्यू बॅटर मैदानावरती बॉलिंग मार्कवर करण ठाकूर आणि बॅटिंग साठी सुजित. तर धावा 6 विकेट 3 आणि जयेशचं षटक अत्यंत चांगलं राहिलं. तब्बल 3 विकेट जयेशने पूर्ण केल्यात. ओव्हर हॅट्रिक कंप्लीट केलेली आहे. ओहो वेगवान चेंडू पडल्यानंतर उसळतोय वेगाने निघतोय. रबर बॉल स्पर्धा आहे. रबर बॉलचा आपण वापर करतोय. आय थिंक 10x चे चेंडू आहेत. आणखीन एक वेगवान चेंडू. साहिल पाटील त्या ठिकाणी स्ट्रगल करताना 2 चेंडू अप्रतिम आपण बघितले करांचे. 4 ओव्हरची मॅच आहे. दुसऱ्या बाजूने न्यू बॅटर आपण बघता त्या ठिकाणी सुजित जाऊन काहीतरी चर्चा करतो कान मंत्र तिथे. मॅच सुरू असताना मैदानातून कोणी जाऊ नका. हवे टॉपेज श्रेयस जज करतोय. चांगले एफर्ट्स होते पण फार कठीण झेल होतं कारण श्रेयस एक नौका एक तरुण खेळाडू आहे. अजून भरपूर लहान आहे आणि भरपूर उंच चेंडू गेला होता. जजमेंट खूप चांगलं केलं होतं. हा झेल पकडला असता तर नक्कीच त्याचं कौतुक झालं असतं. ग्राउंड फिल्डिंग अप्रतिम केली श्रेयसने आतापर्यंत. आणि दरम्यान डावसंख्या दाखलवरती 9 धावा झालेल्या आहेत. कारण ते षटक आतापर्यंत 4 चेंडूमध्ये केवळ 3 धावा. या 3ही आल्या नसत्या जर तो झेल पकडला असता तर एक विकेट इथे असती. पण श्रेयस हा झेल पकडू शकला नाही. फार कमी वयाचा खेळाडू आहे त्यामुळे हातही एकदम लहान आहेत चिमुकले आहेत. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. स्पर्धेचा पहिला षटकार या इनिंगचा पहिला षटकार या मॅचचा पहिला षटकार फलंदाज सुजितच्या बॅट मधून. धाव संख्या 15. काय टायमिंग होतं अप्रतिम. सुपर टायमिंग. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. भरपूर नवीन चेहरे आपण बघतायत. पिसवली म्हटलं की 40+ संघ आपण बघत असतो. कोमल हिरेवाल्याला आपण खेळताना बघितलंय. नरेश यांना आपण बघितलेलं आहे. सुनील यांनाही आपण या संघामध्ये 40+च्या टीम मध्ये खेळताना बघत असतो. आणि पिसवलीची अंडरआर्मची स्पर्धा भरपूर प्रसिद्ध असते. तर अशा प्रकारे धावसंख्या दाखल करते 18. पहिल्या ओव्हरमध्ये आले तर 6 ओव्हरमध्ये 12 धावा आलेल्या आहेत. एक षटकार एक तिहेरी धाव आपण बघितली. हिसाब आहे घे लिहून घे सगळे. बॉलिंग मार्कवर अत्यंत अनुभवी लखन जाधव तयार. मलंगर विभागातील हा संघ आपण बघतात नेवाळीपाडा. बऱ्याचदा अनेक जण नावाईला नेवाळी म्हणतात पण नेवाळी गाव देखील आहे नेवाळी पाडा देखील आहे. आणि नेवाळीपाडा
भरपूर प्रसिद्ध आहे. लेफ्ट आर्म राउंड द विकेट. पहिलाच बॉल डॉट. सुजित त्या ठिकाणी आपण बघताय ज्याने षटकाराने स्वतःचं अकाउंट ओपन केलंय. लेफ्टी वर्सेस लेफ्टी आपण बघतायत. खाली राहिला चेंडू यावेळेस संपर्क नाही आहे व्यवस्थित. लेग बायचा इशारा अंपायर ठिकाणी करतायत. केवळ एक धाव. एका धावीच्या मदतीने धावसंख्या 19 धावा झालेत. षटक क्रमांक 30 सुरू आहे. ग्रामीण टेनिस क्रिकेट या चॅनलवरती जे प्रेक्षक आमच्यासोबत जोडले गेलेत त्यांचं स्वागत आहे. ओहो पूल केला. स्क्वेअर ऑफ द विकेट. गेला चेंडू सीमा बार. येतो हा षटकार आणि या षटकाराने धाव संख्या फलकावरती 25. लॉस ऑफ 3 विकेट. चांगली पार्टनरशिप. दोन यंगस्टर मैदानात आपण बघतायत. एक षटकार सुजितच्या बॅटमधून आलाय. एक आता साहिल पाटीलने ठोकलेला आहे. लखनच्या अगेन्स्ट हा षटकार. खूप आधी केलेलं टायमिंग नाही आणि त्या दरम्यान एक धाव घोषित आहे. घोषित क्षेत्र या मैदानाला काही लिमिटेशन आहेत. आपण बघितलं तर ऑफ साईडला मागे थर्ड मॅनला तिथे ती शाळा असल्या कारणाने तिथे डिक्लेअर झोन आहे. मागे त्याच्याच उजव्या बाजूला आपण जर बघितलं एक चाळ आहे. त्यामुळे काही ठिकाणी डिक्लेअर झोन आहेत आणि इथे जे जे खेळलेले आहेत आधी त्यांना माहिती आहे सगळे इथले रूल्स काय आहेत. सव्वीस धावा झाल्यात. समोर खेळतात. फोर्सिंग स्ट्रोक. चांगलं क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी करण ठाकूर. बॉलिंग अप्रतिम केली होती करणने सुरुवातीला. 3 चेंडू डॉट होते. पुढच्या 3 चेंडूमध्ये करण थोडासा मागला ठरला. तर 27 धावा आणि बघा मैदानात एक बाईक आलेली आहे. मॅन ऑफ द सिरीज साठी आपण देणार आहोत. ऑफ साईडला लॉंग ऑफला चांगलं क्षेत्ररक्षण तिथे विजय जाधव होते. पावसाळ्यात रबर बॉल म्हटलं की तुम्ही शॉर्ट्सवर खेळू शकता, स्लीपरवर खेळू शकता, सँडरवरती खेळू शकता. 29 धावा झालेत. 29. शेवटचं षटक. चांगलं कमबॅक पिसवलीचं. या दोघांमध्ये एक चांगली पार्टनरशिप होते. पण आणखीन एक 14-15 धावा आल्या तर चांगली टोटल असेल. संजय देखील होकारावरती मान डोलावत आहेत. माहिती आहे संजय लवकर बाद झाल्यानं अन्यथा आणखीन ही धावसंख्या मोठी होऊ शकली असेल. सुरुवातीला आपण बघितलं स्वयं देखील बाद झाला. तर बॉलिंग मार्कवर विजय जाधव. शेवटचं षटक. फुल टॉस. व्यवस्थित टायमिंग नाही झालंय. थोडंसं बंबल आणि 2 धावा दरम्यान कंप्लीट करतायत. क्या बात आहे. श्रेयश बघा बॅकअपला येतोय आणि भरपूर गोष्टी मुलं आत्ताची जनरेशन लवकर शिकते. कुठून तो बॅकअपला आला बघा. बॅकअप नसतं तर इथे आणखीन एकदा मिळालं असते. यावेळेस मात्र चेंडू हवेत. पुढचा सामना वाडेकर आणि नारायण दोन्ही टीमच्या कॅप्टननी तयार राहायचंय. 1+1 33 जागा झाल्यात. चला वाडेकर आणि आई गावदेवी क्रिकेट संघ नारायण.
फुलटॉस हवेत आहे. एफर्ट्स करणचे जबरदस्त. ओहो काय जबरदस्त त्या ठिकाणी आपण बघितलंय. फ्रीड बॉल जर नसता तर हा झेल नक्कीच ग्राह्य धरला असता आणि हा झेल त्याची क्लिप व्हायला झाली असती. काय कॅच पकडले एका हातात, पण शेवटी नो बॉल वरती फिट आणि फिट मुळे हा झेल कुठेतरी वाया गेला. चांगला चेंडू वेगवान होता विजयांचा. एक रन या ठिकाणी थोडासा प्रश्न निवेशाने पडला. पण बऱ्याच ठिकाणी आपण बघतो की काही ठिकाणी स्ट्राईक रोटेट करू देत नाही, पण इंटरनॅशनल रूलच्या हिशोबाने तुम्ही स्ट्राईक रोटेट करू शकता. धावा झालेल्या आहेत 36 रन्स. हवे फिल्डर खूप मागे आहेत. वॅकन एरियामध्ये चेंडू पडतो. या दरम्यान दुसऱ्या धावाचा प्रयत्न होतोय सफल. धावसंख्या 38, 38 धावा. षटकातील चेंडू आपण जे बघितले कोण 4 2 to go. 2 चेंडू शेष आहेत. 36 धावा झाल्यात. हवे स्वतः जज करतात विजय. वेल जज कॅच. साहिल पाटील बाद. आणखीन एक धक्का पिसवली टीमला 36 वरती. छत्तीस 36 38 माफ करा. 38 धावा झाले. तर न्यू बॅटर मैदानावरती मनोज शेवटचा चेंडू फेस करेल. साहिल पाटील बाद. ओहो डायरेक्ट हिट. अशा प्रकारे सत्र संपलं. पहिल्या 4 षटकात पिसवली टीमने टॉस गमावल्यानंतर प्रथम बॅटिंग केली आणि एकूण धावा धावफलकावरती 38-39 टार्गेट चेस करायचंय नेवाळपाडा अनुष्का लेवा नेवाळपाडा संघाला.
विजय जाधव स्ट्राइकिंग इन ऑन स्ट्राइकला करण ठाकूर टार्गेट 39 है. ऑन साइडला खोदून काढला आनंद ग्राउंड चेंडू या ठिकाणी येतोय शॉट मिड विकेटला. फिल्डर जाऊन चेंडू उचलतील थ्रो करतील तोपर्यंत या 2 धावा आणि 2 धावेने डावाचा श्री गणेश होतोय तो म्हणजे अनिश केलेवन नेवाळपाडा संघाचा. या संघाचे पुरस्कर्ते नंदू जाधव आहेत ज्यांनी या संघाला पुरस्कृत केले. अप्रतिम डेवी आपण बघतायत. 9.75 धावांची आवश्यकता आहे. चला सायकल एक फ्लायओव्हर बनवून टाका ग्राउंड मालक. त्याचं लक्षच नाही म्हणजे एकदम आळू चाललाय. गाडीवाला आज जाणार आहे. शॉट ऑफ लेंथ होता. विकेट कीपरला त्या ठिकाणी गॅदर करता आला नाही. ओ थ्रोच्या रूपाने आणखीन एक धाव ऍड होईल. बाईच्या 2 आहेत. आणि बघा आणखीन एक मिळते की काय. नाही नाही लालच बुरीबाला आहे. 2 मिळाल्या होत्या बाईच्या रूपाने पण इथे बघा फलंदाज बाद होतोय तो म्हणजे विजय. विजय बाद झाले. धावचित आणि न्यू बॅटर मैदानात निलेश जाधव दाखल झालेले करंच्या सोबतीला. सांघिक यश मिळते पिसवली टीमला. प्रचंड वेग पडल्यानंतर चेंडू खाली राहिलाय. धावसंख्या धावपलकावरती बघतो आपण 4. 1 गडी बाद 4. Oh, slower one. Change of pace. Brilliant bowling. स्वयं बॉलिंग मार्कवर. ओहो ऑन साइडला टर्न केला. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू गेलाय. 2 धावा इथे कंप्लीट आणि केवळ 2 धावा मिळतील. तो धाव संख्या धावपलकावरती आपण बघतोय 6. पहिल्या ओव्हरमध्ये आपण बघितल्या होत्या निवाळपाडाच्याही 6 धावा होत्या आणि या इनिंग मध्ये आपण बघतायत 6 धावा. टार्गेट 39चं 33 धावा करायच्या आहेत. 18 बॉलमध्ये रिक्वायर्ड 11.00 प्रति ओव्हर मागे. चला वेळ जास्त घेऊ नका.
झेल होईल का नाही. फिल्डर मागे होते खूप. चेंडू खाली पडण्याची वाट बघावी लागली कारण चेंडूपर्यंत पोहोचता आलं नाही. आणि दरम्यान आपण बघताय त्या 2 धावा धावसंख्या आपण काढते 8 धावा. अजूनही 31 करायचे आहेत. 17 बॉल. लॉब केला लॉंगॉनला फिल्डर. सुपर कॅच. क्षेत्ररक्षक होतो त्या ठिकाणी साहिल भोईर. फलंदाज बाद निलेश शकील सावंत. न्यू बॅटर मैदानावरती जय जाधव. जे बजाव डीजे. कंपल्सरी चेसिंग आहे. थँक्यू डीजे थँक्यू. मॅच सुरू झाली. जय स्ट्राईकला. हवेत मिस टायमिंग. फिल्डर मागे पण काय जबरदस्त झेल. स्वयं झेल टिपलाय. बॅक टू बॅक 2 धक्के. अनिष्का 11 नेवाळपाडा टीमला कुठेतरी घाई होते कुठेतरी गडबड होते. टार्गेट 39 आहे. पिसवली टीमच्या पद्धतीने फिल्डिंग करतोय बॉलिंग करतोय. नक्कीच ही मॅच रोमांचकारी होणार यात शंका नाही. आणि त्या दिशेने मॅच सुरू आहे. फलंदाज जयश्री परतलाय. एकूण विकेट गमावले 3 विकेट. अनिष्का 11 नेवाळपाडा संघाने धावा दाखल करते आहेत केवळ 8. अजूनही 31 ची गरज आहे. आणि बऱ्याचदा आपण बघतो की जी टीम लेट येते ती शेट बनते. आणि असा बराचदा अनुभव आलाय. कदाचित पिसवली शेट बनेल का मॅच मध्ये. पण अजूनही नेवाळपाडा टीम इथे हार मानणार नाही. अजूनही लखन जाधव आहेत. आणखीन बॅटिंग लाईनअप मध्ये बॅटिंग कार्ड मध्ये चांगले बॅट्समन आहेत. एक चांगली पार्टनरशिप होणं गरजेचं आहे. हो सुजित. आणि इथे झालेले हॅट्रिक कंप्लीट. टाळ्यांचा गजर इथे मात्र साहिल साठी पहिली हॅट्रिक. गावदेवी चषक 2025 हॅट्रिक. पहिली हॅट्रिक साहिलच्या नावावरती. साहिल पाटील इथे हॅट्रिक कंप्लीट करतोय. टॉससाठी या वाडेकर नारायण. वाडेकरचे कॅप्टन आहेत का वाडेकर नारायण. या आता मॅच संपायच्या मार्गावरती कधी आल. तर धावसंख्या 8 वरती स्थिरावलेली. आणि काय बॉलिंग केली बघा. या ओव्हरमध्ये केवळ 2 धावा पहिल्या बॉलवरती आल्या. पण पुढच्या 3 बॉलमध्ये 3 गडी बाद. लखन सेन्सिबल क्रिकेट माहिती आहे. आत्ताच 3 विकेट 3 चेंडूत गमावली आहे. त्यामुळे थोडासा बचावात्मक पवित्रा बचेंगे तो और भी लढेंगे या रणनीतीनुसार लखनने हा डिफेन्स केलाय. सिंगलने धावसंख्या जी स्थिरावली ती 8 वरती ती आता पुढे सरकते जाऊन पोहोचले 9 वरती. 30 ची गरज अजूनही. 2-3 मोठे हिट आले मॅच मध्ये. नेवाळपाडा कमबॅक करेल पण ते येणार कोणाच्या पॅडमधून हा प्रश्न आहे. 3 बॅट्समननी प्रयत्न केला आणि ते तिघे झेलबाज झाले. वाईट बॉल कॉल अंपायर या ठिकाणी करत असताना धावसंख्या दुहेरी अंकात 10. जय जाधव स्टॅकिंग इनला. करण ठाकूर माफ करा.
जयेश बाद झालाय. हो यावेळेस चेंडू बॅटच्या संपर्कात नाही गेला. विकेट किपरच्या हातात. षटकाची समाप्ती. 2 षटक. धावसंख्या 10. या ओव्हरमध्ये केवळ 4 धावा आणि त्याचबरोबर 3 विकेट. ती हॅट्रिक आपण बघितली. आता 12 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी 29 धावांची गरज. रिक्वायर्डेड 14.5चा जो रिक्वायर्डेड 9.75चा होता पहिल्या ओव्हरमध्ये तो मात्र आता आपण बघतायत 14.5चा. 12 बॉल 29 धावा. नेवाळपाडा संघाला हव्यात मोठे फटके, षटकार, चौकार हव्यात तरच या मॅचमध्ये ते कमबॅक करतील. पण गोलंदाजी साहिलने काय जबरदस्त केली. आधी बॅटिंगमध्ये लक्ष वेधून घेतलं आणि त्यानंतर एक गोलंदाजी आपण बघितली जिथे पहिली हॅट्रिक आपण बघितली. चला वाडेकर नारायण बॉलिंग मार्कवर तयार त्या ठिकाणी आपण बघतायत. सुजितला पाचारण करण्यात आलंय. सुजित तयार. नारायण वाडेकर या लवकर. बारा बॉल 29 धावा. लखन जाधवला संघर्ष करावा लागेल, मेहनत करावी लागेल, अनुभव हा पणाला लावावा लागेल. हवेत आणखीन जेल नाही नाही वॅकेट एरियामध्ये पडलाय. नशीब बलवत्तर चेंडू फिल्डरच्या हातात गेला नाही. तिघांच्या मधोमध पडलाय. 2 धावा मिळतील. 27 ची गत 11 चेंडूत. नारायणचे कॅप्टन आले. वाडेकरचे कॅप्टन टीम वाडेकर. आलेत वाडेकरवाले आलेले आहेत. टॉस करून घेऊया आपण. शॉर्ट ऑफ लेग हुक केलाय. बघूया 2 धावा घोषित आहेत. तिकडे झोन मध्ये गेला चेंडू. डॉट बॉल. अप्रतिम डिलिव्हरी पडल्यानंतर काहीसा खाली राहिला. मागचा चेंडू आपण बघितला शॉर्ट ऑफ लेग होता. त्यानंतर एक चांगलं कमबॅक. तर आता आमची इंटरनेटची सुविधा सुरू होते. इंटरनेट ज्यांनी आम्हाला दिलेलं आहे त्यांच्या वतीने इंटरनेट पुरवण्यात आलं. सिंगल या ठिकाणी आपण बघतात. धावसंख्या दाखल करते 15 धावा. 24 ची गरज अजूनही 24 करायचे आहेत. अनिश कैलीवर निवाळी पडायला हवेत मोठे फटके. नो बॉल. अत्यंत घातक चेंडू. नियंत्रण नव्हतं. हातावरती 9 वरती 1 धाव. एकूण 2 धावा आणि फ्रीडचा इशारा. 17 धावा झाल्यात. 22 ची गरज आहे. बॅटची चेंडू मागे बॅकवर्ड स्क्वेअर लेगला येतोय. दुसऱ्या धावाचा प्रयत्न इथून झालाय सफल आणि अशा प्रकारे आपण बघता त्या 2 ने धावसंख्या 19. तर 20 करायचे आहेत आणि 20 करण्यासाठी चेंडू शिल्लक 7.
सुटला वादळ येईल बहुतेक. ऑफ स्टंप वरती यॉर्कर बॅटची एज, चेंडू टिकला झोन मध्ये. षटक 3 संपलेले आहेत. धावसंख्या 20, आता 19 6 बॉलमध्ये. तर 6 बॉल 19 धावा. पहिल्या 3 ओव्हरमध्ये 20, आता शेवटच्या ओव्हरमध्ये 19. अंतिम षटक घेऊन येत आहेत संजय पाटील. नाही, संजय प्रत्येक ओव्हर नंतर एक एक बॉल टाकतो आणि कन्फ्यूज करतो. 12th मॅन बघले संजय पाटील. रवी लिंगाला. तर 6 बॉल विजयासाठी 19. चला टॉस साठी या वाडेकर नारायण. चला ताई लवकर चला प्लीज, मॅच चालू आहे. बॉल लागू शकतो तुम्हाला. डॉट बॉल. आता 5 चेंडू मध्ये 19. हो, आणि करण बघा सलामीला आलाय. 4 ते 5 बॉल फेस केलेत. इथून जर आला तर मॅच मध्ये रंगत गंमत रोमांच थरार निर्माण होईल. ओहो, गेला इंच पण बॉल नाही. साहिल पाटील डिप्लॉय झेल आणि संपलाय त्या ठिकाणी करणचा खेळ. बजाव डीजे. डॉट बॉल केवळ फॉर्मॅलिटीज, औपचारिकता शेष. पिसावलीने ही मॅच जिंकलेली आहे 99%. 1% कुठेही चूक झाली बॉलरकडनं मोठी तर काय घडू शकतं. स्लोअर वाईन अशा प्रकारे गावदेवी क्रिकेट संघ पिसावलीने जिंकलेला आहे हा सामना. आणि गावदेवी चषक कोळीवाडा नांदिवलीच्या स्पर्धेमध्ये विजयाचा अकाउंट ओपन केलं. फार मोठी धावसंख्या नव्हती पण गोलंदाजी अप्रतिम राहिली. फिल्डिंगचा स्टँडर्ड तुम्ही बघितला. बॅटिंगमध्ये यंगस्टर साहिलने खूप चांगली कामगिरी केली. आणि आता मात्र इथे मॅच जिंकलेले बलाढ्य अशा अनिश कॅलीवर निवाळीपाडा संघाला 39 धावा करू दिला नाही आणि संघ विजय झाला पिसावली. अभिनंदन. तर मॅच पिसावली गावचा रायझिंग स्टार साहिल पाटील ज्याने बॅटिंग करताना 15 धावा आणि बॉलिंग करत असताना पहिली हॅट्रिक. तर साहिल पाटील मॅन ऑफ द मॅच. अभिनंदन साहिल. यायचं साहिल
आणि मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देण्यासाठी सत्यवान ढोणे, जयदीप ढोणे यांच्या शुभ हस्ते देऊया. साहिल पाटिल, ये नाम याद रखना, आने वाले वक्त में ये नाम बहुत ऊंचाई पे जाएगा. खूप खूप शुभकामना, शुभेच्छा. आणि टॉस साठी या नारायण वाडेकर का आले नाही कॅप्टन? नारायणचे आलेले आहेत. वाडेकरचे आले का? वाडेकर वाले या प्रेडिक्शन कसं खरं ठरलं ना. जयदेव ढोणे यांच्या शुभ हस्ते केला जाईल टॉस.